या सत्रामध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये आज आपण फीड पंप हा टॉपिक पाहणार आहोत. या धड्याच्या शेवटी आपण हे जाणून घेऊ शकतो फीड पंप म्हणजे काय, त्याचं कार्य, फ्युएल फीड पंपचे प्रकार, फ्युएल फीड पंपचे पार्ट्स, फ्युएल फीड पंपचे कार्य, फ्युएल फीड मधील दोष. तर हा जो फीड पंप आहे, हा फीड पंप जो आहे तो मल्टी सिलेंडर डिझेल इंजिन मध्ये एफआय पंपला इंधन पुरविण्यासाठी जो पंप दिलेला असतो त्याला फीड पंप असे म्हणतात. या फीड पंपचे कार्य, फीड पंपचा उपयोग फक्त डिझेल इंजिन मध्ये केला जातो. फीड पंप हा एफआय पंपवर बसवलेला असून त्याला एफआय पंपच्या कॅमशाफ्ट कडून गती मिळते. फीड पंपाचे मुख्य कार्य म्हणजे फ्युएल टँक पासून फ्युएल खेचून ते फ्युएल फिल्टर मार्फत एफआय पंपला पुरविणे. या फ्युएल फीड पंपचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकार आहेत. पहिला आहे तो डायफ्राम टाइप फीड पंप. हा जो पंप आहे हा पेट्रोल इंजिन मध्ये वापरला जातो. तर दुसरा प्रकार जो आहे तो प्लंजर टाइप फीड पंप आणि हा डिझेल इंजिन मध्ये वापरला जातो. ह्या फ्युएल फीड पंपचे आता आपण पार्ट्स बघणार आहोत. पहिला पार्ट्स आहे तो पंप बॉडी. आपल्याला या ठिकाणी हे दिसते, ही आहे पंप बॉडी आहे. त्यानंतर प्लंजर किंवा पिस्टन, हा जो या ठिकाणी दिसतोय हा प्लंजर किंवा त्याला पिस्टन सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर त्या प्लंजर वरती किंवा पिस्टन वरती असणारी ही प्लंजर रिटर्न स्प्रिंग आहे. त्यानंतर या पिस्टनच्या अपोजिट विरुद्ध बाजूला हा स्पिंडल आहे. त्या स्पिंडल वरती हे टॅपेट रोलर असेंब्ली आहे. नंतर या ठिकाणी हा जो आहे हा आउटलेट वॉल असेंब्ली आहे. वॉलच्या वरती या ठिकाणी आपल्याला वॉल रिटर्न स्प्रिंग आहे. इथे बेंजो बोल्ट वॉशर आहे. इथे कनेक्टर आहे दिसतो आपल्याला. त्यानंतर हा इनलेट वॉल, या ठिकाणी हा जो आहे हा इनलेट वॉल आहे. इनलेट वॉलच्या वरती जो हा दिसतो भाग तो हँड प्रायमरी पंप आहे. या फ्युएल फीड पंपचे कार्य हे पुढील प्रमाणे आहे. हा जो फीड पंप आहे हा एफआय पंपच्या कॅमशाफ्टच्या एक्सेंट्रिक कॅम वरती फीड पंपचा टॅपेट रोलर बसवलेला असतो. जेव्हा कॅम हा टॅपेट रोलरच्या विरुद्ध बाजूस असतो तेव्हा प्लंजर रिटर्न स्प्रिंगच्या प्रेशरने प्लंजर खाली दाबला जातो. जेव्हा पंप चेंबर मध्ये सक्शन निर्माण होऊन इनलेट वॉल ओपन होऊन डिझेल फ्युएल टँक मधून खेचले जाते, जेव्हा कॅमशाफ्ट फिरून कॅम हा टॅपेट रोलरच्या खाली येतो तेव्हा टॅपेट कडून स्पिंडल दाबला जाऊन प्लंजर रिटर्न स्प्रिंगसह प्लंजर दाबला जातो. त्यामुळे पंप चेंबर मध्ये डिझेल दाबले जाते व इनलेट वॉल बंद होतो. आउटलेट वॉल ओपन होऊन डिझेल आउटलेट मार्गातून बाहेर पडून फ्युएल फिल्टर कडून एफआय पंप कडे पाठविले जाते. या फ्युएल फीड पंप मध्ये येणारे जे दोष आहेत ते म्हणजेच फ्युएल सप्लाय न होणे आणि जे फ्युएल पुरवठा आहे तो फ्युएल पुरवठा पुरेशा प्रेशरने न होणे हे या फीड पंप मध्ये येणारे दोष आहेत.
आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार, धन्यवाद.